नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। दसरा विजयादशमी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जाणारा सण। हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो। दसरा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस। विजयादशमीला हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो। तर हा सण हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो। या दिवशी रावण दहन, सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, त्याचबरोबर दुर्गा देवीची पूजा, प्रभू श्रीराम तसेच श्री गणेशांची देखील पूजा करण्याची परंपरा आहे। दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची देखील आपल्याकडे परंपरा आहे। तर दसऱ्याच्या दिवशी आपण पूजा कशी करावी, तसेच दसऱ्याची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, त्याचबरोबर सरस्वती पूजन कसं करावं, शस्त्रपूजन कसं करावं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। मंडळी, देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे 9 दिवसांचे नवरात्री साजरी केली जाते। त्यानंतर विजयादशमी साजरी केली जाते। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानले गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य केले जातात। नवीन गृह खरेदी, नवीन वाहन, कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी तसेच नवीन वस्तूंची खरेदी अशी अनेक शुभ कार्य या दिवशी केली जातात। शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावरती भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला होता। तर मंडळी, दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त काय असणार आहे तोही आपण जाणून घेऊयात। विजयादशमीचा हा सण हिंदू सणांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा सण मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने चंडिकेचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता। याबरोबरच दसऱ्याचा सण नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा पवित्र सण म्हणून याला दशहरा, दसरा किंवा दशैनी असं देखील म्हटलं जातं। प्रत्येक प्रांतानुसार दसऱ्याचे विविध महत्त्व आहे। दक्षिण भारतात दुर्गा पूजेची समाप्ती या सणाला होते, तर उत्तर भारतात रामलीलेची। प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला, तर दुर्गा देवीने महिषासुराचा। याच दिवशी देवी दुर्गा आणि देवी सरस्वतीच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। शिवाय या दिवशी श्रीराम, माँ दुर्गा, श्री गणेश आणि भगवान हनुमान यांचीही पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त केला जातो असं म्हणतात। दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण थोडक्यात पाहूयात। तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते। यंदा विजयादशमी हा सण गुरुवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवशी काही खास शुभ मुहूर्त देखील आहेत जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त आहे दुपारी 2:09 पासून ते दुपारी 2:56 हा 47 मिनिटांचा कालावधी नवीन कामांचा शुभारंभ, पूजा आणि शुभ कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच दिवशी अपराह्न पूजेची वेळ दुपारी 1:21 पासून ते दुपारी 3:44 असणार आहे। या कालावधीमध्ये पूजा, शस्त्रपूजन आणि इतर धार्मिक पूजन करणं विशेष पुण्य आणि यश देणारे ठरते। शिवाय शस्त्रपूजेसाठी विजय मुहूर्त दुपारी 2:09 पासून ते दुपारी 2:56 उत्तम काळ आहे। शिवाय रावण दहन नेहमी प्रदोष काळात केले जाते, जे सूर्यास्तानंतर केले जाईल। रावण दहनाची वेळ 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:05 सूर्यास्त होईल आणि त्यानंतर रावण दहन करता येईल। दसऱ्याच्या दिवशी ही शुभ मुहूर्त पाळून केलेले प्रत्येक कार्य सकारात्मक ऊर्जा आणि यशप्राप्ती मिळवून देणारे ठरत असते। दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवशी नवीन कामांचा शुभारंभ करणं, महत्त्वाचे निर्णय घेणं तसेच शस्त्रपूजन करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तसं तर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन कसं करावं, त्याचबरोबर पूजाविधी कसा करावा हेही आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। तर मैत्रिणींनो, दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवसच शुभकारक असा मानला जातो। तर विजयादशमीच्या दिवशी घरोघरी छान अशी पूजा केली जाते। शस्त्रपूजन, लक्ष्मी देवीची पूजा, घरातील वाहनांची तसेच झेंडूच्या फुलांची माळा लावून पूजाही केली जाते। झेंडूच्या फुलांनी देवीला हार घातला जातो। घरातील मुख्य दरवाजावर सुद्धा सुंदर असं आंब्याचं पानांचं व फुलांचं तोरण बांधलं जातं।
एकमेकांना आपट्याची पानं देऊन सहकुटुंब भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं म्हटलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळची नित्यकर्मे आपण आटोपून घ्यावीत. घर स्वच्छ करावं, घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं. आपण घटस्थापनेच्या दिवशी देव हे विड्याच्या पानावर स्थापित केलेले असतात, तर या दिवशी देवांना स्वच्छ आपण आंघोळ घालावी, पंचामृताने अभिषेक करावा, त्यानंतर देवघरही स्वच्छ करावं, देवांनाही छान स्नान घालावं. यथासांग पंचोपचारे पूजा आपण या दिवशी करावी. सर्व देवांना झेंडूचे फुले अर्पण करावी. तसंच देवघरालाही झेंडूचे फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. तसेच देवी देवतांचे फोटो असतील तर त्यांनाही हार आपण या दिवशी घालायचे आहे. देवघराजवळ जागा असेल तर अशी पूजा तुम्ही तिथं मांडावी किंवा तुम्हाला जमेल तसं तुम्ही पूजा यथासांग मांडावी. ज्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी तुम्ही अशी छानशी पूजा मांडायची आहे. तसेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी पूजा मांडणी केलेली आहे, तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच पूजाही करावी, कारण हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सरस्वती पूजन देखील आपण करायचे असते, तर तुम्ही सरस्वती यंत्र असं पाटीवर काढून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवावा. तसेच माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तोही ठेवावा किंवा तुमच्याकडे जर चांदीची किंवा पितळेची मूर्ती असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता. प्रथम कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो, तर दीपकाची हळदी कुंकू अक्षता लावून आपण पूजा करून घ्यावी. त्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशांची यथासांग पूजा आपण करून घ्यावी. पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करायचा आहे. त्यानंतर माता सरस्वतीची स्थापना आपण करावी. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये आवर्जून ठेवावा. तसेच श्री गणेशांना जसा आपण अभिषेक करून घेतला त्याचप्रमाणे माता सरस्वतीलाही अभिषेक करून घ्यावा. दोन्ही मूर्तींना स्थापन करून मग आपण माता लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर हळदी कुंकू अक्षता हे अर्पण करावं. तसेच कलशही स्थापन करावा. जर तुमचा देवघरात कलश असेल तर तुम्ही कलश नाही ठेवला तरीही चालेल. तसेच सर्वांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, विधिवत पूजन करावे. त्याचप्रमाणे मुलांच्या पाठीवर आपण असं सरस्वती यंत्रही काढावं. हे चिन्हही या दिवशी आवर्जून काढावं व पूजा करावी. तिथेही आपण झेंडूची फुलं अर्पण करावीत. जर पाटी फळा नसेल तर कागदावर तुम्ही काढू शकता, तेही चालेल. व पूजा आपण अवश्य करावी, कारण सरस्वती यंत्राला या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी सरस्वती पूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी सरस्वती पूजन आपण आवर्जून नक्कीच करावं, न विसरता आपण ते करायचं आहे. जर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर कलश स्थापन करावा. तसेच आणि जर देवघरात तुमचा कलश असेल तर नाही ठेवला तरीही चालेल. तसेच घरात आपल्या मुलांची पुस्तके असतात, तसेच आपले पवित्र ग्रंथ असतात, जसं की दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल किंवा मग माता महालक्ष्मी स्तोत्र असतील, हे सर्व आपण पूजेमध्ये ठेवायचं आहेत. आणि आपला जो व्यवसाय असेल किंवा आपले जे कार्यक्षेत्र असेल त्यासंबंधी साहित्य आपण पूजेत ठेवावे, कारण या सर्व गोष्टींमुळेच आपली प्रगतीही होत असते. म्हणून विजयादशमीच्या दिवशी आवर्जून सर्व गोष्टींचं आपण पूजन करावं, जसं की लॅपटॉप, पुस्तकं, तसेच ग्रंथ यावर देखील आपण हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. तसंच शस्त्रांचीही पूजा या दिवशी अवश्य करावी. या सर्व साहित्याची मांडणी जसं की महिलांच्या स्वयंपाकघरातील वस्तू घासून पुसून आपण ठेवाव्यात. तसेच दीपधूप दाखवावा आणि श्री गणेशांचीही आपण आरती करून घ्यावी. तसेच माता लक्ष्मीचीही आरती म्हणावी. सरस्वती वंदन आपण या दिवशी आवर्जून म्हणायची आहे. या कुंदेन तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्र अमृता, या वीणेवर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, देवे सदा वंदिता, सामाम पातू सरस्वती भगवती, विशेष जाड्या पहा. अशी सुंदर अशी आपण सरस्वती वंदनाही म्हणायची आहे. आपल्या घरातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन आपण हे पूजन यथाशक्ती करावं. तसेच लहान मुलांना सुद्धा सोबत घ्यावं व सरस्वती वंदना मुलांकडूनही आपण म्हणून घ्यावी. तसंच गोडाधोडाचा नैवेद्य करावा, खीर, पुरणपोळी. तसेच बऱ्याच घरांमध्ये तडी भरली जाते. जे आपले टाक आहेत ते विड्याच्या पानावर ठेवावे. तसेच कलश घेऊन तळी उचलावी. तुमच्याकडे जर तळी भरली जात असेल तरच भरावी. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं. आपल्या घरात जे धान्य उगवलेलं असतं ते थोडं देवांना वाहून यातलं पुरुषांच्या टोपीत लावलं जातं आणि महिला आपल्या केसामध्ये ते माळतात. तर सीमोल्लंघन म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या कार्यासाठी शुभारंभ
हा दसऱ्याच्या दिवशी करत असत। लढाईला जाण्यासाठी असो किंवा मग इतर कोणतंही शुभ कार्य असो, विजयादशमीचा मुहूर्त शुभ मानला जायचा। तसेच अनेक व्यापारी या शुभ दिवशी विदेशात जाऊन व्यापार सुरू करत, त्यामुळे दसऱ्याला सीमोल्लंघन दिवस म्हणून देखील या दिवसाकडे पाहिलं जातं। कारण दसऱ्याच्या दिवशी कोणतंही काम आपण जर सुरू केलं तर ते निश्चितच पूर्ण आणि सफल होतं। तसेच अनेक व्यापारी या शुभ दिवशी विदेशात जाऊन व्यापार सुरू करत, त्यामुळे दसऱ्याला सीमोल्लंघन दिवस म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात। तसेच या दिवशी रावण दहनही केलं जातं। शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर असतो। पौराणिक कथेनुसार विजयादशमी साजरी करण्यामागील समज असाही आहे की या दिवशी देवीने चंडिकेचं रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता। महिषासुराने व त्याच्या सैन्याने सलग 9 दिवस युद्ध केले होते व 10व्या दिवशी त्याचा वध करण्यात मातेला यश आलं होतं। त्यामुळे शारदीय नवरात्रीनंतर दसरा साजरी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। त्यामुळे दुर्गा मातेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते। विजयादशमी हा असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा शुभ दिवस आहे। शिवाय दसरा हा सण प्रभू श्री रामचंद्रांचा रावणावर विजय झाल्याचे प्रतीक म्हणून देखील साजरा केला जातो। परंतु याचे महत्त्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामांची पूजा केल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त करता येतो। यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी खुले होतात आणि निर्भयतेसारखे गुण आपल्यामध्ये रुजवले जातात। त्याशिवाय या दिवशी रावण दहन पाहिल्याने आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दोष नष्ट होतात अशीही मान्यता आहे। तर शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसानंतर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दसऱ्याच्या दशमी तिथीला दसरा साजरा हा केला जातो। यंदा विजयादशमीचा पवित्र सण 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। यासोबतच घट विसर्जन, आपट्याची पानं लुटणे आणि शस्त्रपूजन देखील केलं जाईल। विजयादशमीला शस्त्रपूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये शस्त्रपूजन आपण का करावं, कसं करावं, त्याचप्रमाणे पूजाविधीविषयी आपण संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे। त्याचबरोबर दसऱ्याचा शुभ मुहूर्त काय असेल तेही आपण सविस्तर जाणून घेतलं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।